नमस्कार, मी राजेंद्र ओंजे. बेधडकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये निवेदन करत असताना मराठवाड्यातल्या दुष्काळाबाबत ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या परिस्थितीला पाहता, त्या सगळे मुद्दे समोर पाहता खरंच मराठवाड्यातल्या स्थितीचा सामना करण्याकरता, मराठवाड्यातल्या दुष्काळाचा सामना करण्याकरता सरकार आणि दुसऱ्या बाजूला प्रशासन हे गंभीर आहे का, या मुद्द्यावर आपण आज चर्चा करणार आहोत. मराठवाड्यातल्या जलसाठ्यासंदर्भात बोलताना देखील मुख्यमंत्र्यांनी जी चिंता व्यक्त केली, जी भीती व्यक्त केली, गेल्या वेळच्या जलसाठ्यापेक्षा यंदाच्या जलसाठ्यामध्ये कितीतरी मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. ही घट पाहता खरीपाचं पीक वाया गेलं, रब्बीचं पीक हातातून जात आहे आणि या सगळ्या परिस्थितीवर आता पुढचे 6-7 महिने कशी गुजराण करायची, हा मोठा प्रश्न मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या समोर आहे. मराठवाड्यामध्ये 72च्या दुष्काळामध्ये प्यायला पाणी होतं पण खायला अन्न नव्हतं. यंदा अन्नाचा तुटवडा जरी जाणवत नसला तरी थेंब थेंब पाण्यासाठी माणसासहित जनावरांना वणवण करावी लागते. ही शोकांतिका आहे. आणि याचबरोबर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न इतका जटिल बनला आहे की हे पशुधन सांभाळायचं कसं आणि आपली गुजराण कशी करायची, इतका मोठा प्रश्न या शेतकऱ्यांच्या समोर आहे. त्यामुळे 3 मोठे मुद्दे चर्चेला आपण घेतोय. पहिला मुद्दा आपला असणार आहे मराठवाड्यातल्या दुष्काळाबाबत सरकार आणि प्रशासन खरंच गंभीर आणि सज्ज आहे का. दुसरा मुद्दा आपला असेल मराठवाड्यातला 13% जलसाठा पाहता जानेवारी महिन्यापासूनच पाण्याचं दुर्भिक्ष हे जाणवायला लागेल का. आणि तिसरा मुद्दा आपला असणार आहे की 10,500 कोटींचं पॅकेज दुष्काळ निवारण्यासाठी दिलंय, मिळेल असं मुख्यमंत्री म्हणाले. हे खरंच हे पॅकेज या दुष्काळ निवारणाला हातभार लावू शकेल. त्यामुळे या सगळ्या प्रश्नांवरती आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत मान्यवर पाहुणे असणार आहेत. आपल्यासोबत औरंगाबादच्या स्टुडिओमध्ये आहेत शेतकरी नेते जयाजी सूर्यवंशी. आपल्यासोबत नागपूरच्या स्टुडिओमध्ये आहेत काँग्रेसचे आमदार आणि माजी ग्रामविकास राज्यमंत्री बसवराज पाटील. आपल्यासोबत विधिमंडळाच्या प्रांगणातून आहेत शिवसेनेचे आमदार ज्ञानराज चौगुले, उस्मानाबाद जिल्ह्यातून येतात. या सगळ्या परिस्थितीवरती त्यांनी अनेक वेळा पाठपुरावा केला आहे. आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमरसिंह पंडित आहेत आणि भाजपचे आमदार अनिल बोंडे हे देखील आहेत. अनिल बोंडेंनी देखील विधानसभेमध्ये जोरदार या विषयावरती बोलताना वेगवेगळे मुद्दे मांडलेले होते. मला सुरुवात जयाजीराव तुमच्यापासून करायची आहे. सबंध कालचं मुख्यमंत्र्यांचं जे भाषण, निवेदन आपण विधानसभेतलं ऐकलं, तर शेतकऱ्यांना खरंच अपेक्षित अशी मदत मिळतेय का, की शेतकरी या दुष्काळाच्या झळांमध्ये होरपळून जातोय, त्याकडे कोणाचंच लक्ष नाहीये. मुळात प्रश्न असा आहे की उपाशी पोटी माणसाला ब्रह्मज्ञान शिकवण्यासारखी गोष्ट काल मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये केली. आमच्या पोटामध्ये आग पडलेली आहे. आम्ही आगीने आमचा आगीडोम उसळतोय. गेल्या 11 महिन्यामध्ये 1070 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत. अनेक शेतकरी कर्जामुळं आणि खायला अन्न नसल्यामुळं आज आत्महत्येच्या मार्गावर आहेत. राष्ट्रीयकृत बँका, फायनान्स कंपन्या आणि पतसंस्थांच्या जाळ्यामध्ये शेतकरी अडकलेला आहे. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये सरकारला विनंती केली की या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे. पण सरकारला विरोधकांना क्रेडिट द्यायचं नसल्यामुळे सरकार आणि विरोधक यांच्या कचाट्यामध्ये मराठवाड्यातील शेतकरी सापडलाय. मी आज या ठिकाणी नम्रपणे एक निवेदन करू इच्छितो की सरकार सांगतंय की शेतकऱ्यांना, बाबांनो तुम्ही आत्महत्या करू नका. सरकार आमचं समुपदेशन करणार आहे की तुम्ही आत्महत्या करू नका. म्हणून एकीकडे सरकार कर्जमुक्ती करायला तर नाही, समुपदेशाने आमचा प्रश्न मिटणार नाही. आमचा 7-12, आमचं घर सगळं सावकाराकडे, बँकाकडे, पतसंस्थाकडे घाण पडलेलं आहे. आमच्याकडे काही विकायसारखं काही शिल्लक राहिलेलं नाहीये. आणि मग या उद्वेगातून आज आम्ही औरंगाबादमध्ये काही शेतकऱ्यांनी किडनी विक्री की आमची किडनी विकायची आहे, आमच्या शेरड्याचे अवयव विकायचे आहेत, कुणी घेता का, म्हणून आम्ही आज या ठिकाणचं आंदोलन केलं आणि सरकारला विनंती केली की तुम्हाला जर आमचं कर्जमाफी करायची नसेल तर किमान आमची किडनी कोणाला तरी विका, आमच्या शेरडाचे अवयव विका, म्हणजे किमान आम्ही कर्जातून मुक्त होऊ. कारण तुम्ही तर काही कर्ज फेडायला तयार नाहीत. आणि तुमच्या ज्या घोषणा आहेत, म्हणजे तुमचा सरकारमधला एक घटक पक्ष म्हणतोय की मराठवाड्यामध्ये घोषणांचा पाऊस पडतोय, या ठिकाणी कुठल्या प्रकारचा हे पॅकेज नाहीये. आपण मागच्या अधिवेशनामध्ये पावसाळी अधिवेशनाने हेक्टरी 1,500ची मदत जाहीर केली, ती अद्याप मिळालेली नाही. मागचं दुष्काळी पॅकेज आम्हाला जाहीर झालं, त्याच्यातला 1 रुपया अद्याप मिळालेला नाही. आणि गावामध्ये पैसे अजून मिळालेले नाहीत. चारा छावण्या कुठं तयार नाहीयेत. आणि सरकार जे सांगते की आता पाणी साठे संपले, त्याला तुम्ही जबाबदार आहात. आज हायकोर्टामध्ये आमच्या विरोधी निकाल लागला की नगर जिल्ह्यामधून आमचं 2.5 टीएमसी पाणी जे येण्याचं शिल्लक होतं
त्या पाण्याच्या टीएमसी येऊ नये म्हणून त्या ठिकाणी खरीपाचं पाणी, सध्या रबीचं पाणी सोडायचा कार्यक्रम नगर जिल्ह्यामध्ये चालला आहे आणि ते सोडल्यानंतर आम्ही कोर्टाला नंतर सांगणार आहेत की मग 10 वरच्या धरणामध्ये किती पाणी आहे ते आम्ही सोडू. म्हणजे सरकार दोन्ही बाजूला एकाच वेळेस खुश करण्याचा प्रयत्न करत आहे. कारण जी अगोदर विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जी मंडळी होती तीच भाजपमध्ये आमदार म्हणून आली आहेत. मग आता त्यांना दोन्ही गोष्टी सांभाळायच्यात आणि त्याच्यामध्ये मराठवाड्यातील शेतकरी होरपळून निघतोय आणि त्यांना मराठवाड्याला काही पाणी पाजायचं नाहीये. फक्त आता या मराठवाड्याच्या दुष्काळाचं राजकारण करायचं आहे ठीक सगळ्यांना आहे. आणि आमच्या मड्यावर आमच्यावर पोळी भाजाचा कार्यक्रम करायचा आहे. ठीक आहे जयजराव, तुम्ही तुमची भूमिका स्पष्टपणे मांडलेली आहे की शेतकरी होरपळून निघतोय, सरकारला फक्त राजकारण करायचं आहे. अनिल बोंडे काय म्हणाल? परिस्थिती डोळ्यासमोर आहे, मृगजळ नाही आहे, पण डोळ्यातनं पाणी टपाटपा गळेल अशी अवस्था मराठवाड्यातल्या या सगळ्या 8ही जिल्ह्यांची आहे. भयानक स्थिती आहे. डिसेंबरची थंडी ओसरली की काय दुष्काळ असतो याचे चटके निश्चितपणे जाणवायला लागतील. सरकारला अजून याची कशी काय समोर परिस्थिती संकटमय दिसत नाहीये. काल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी गंभीरपणे दुष्काळाच्या चर्चेवरचं उत्तर दिलं. हा दुष्काळ काही मानवनिर्मित नाही आहे, हा निसर्गाने आणि हा तिसऱ्या वर्षी सातत्यानं दुष्काळ पडतोय. परंतु यामध्ये सर्व विरोधकासकट सगळ्यांनी एक सकारात्मक भावनेने याला आपल्याला तोंड द्यायचं आहे, संघर्ष करायचा आहे, लढा द्यायचा आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की कर्जमाफीच्यासाठी जे म्हटलं जात आहे, आता मला सांगा की कर्जमाफी इन्स्टिट्यूशनल कर्ज मिळणारे शेतकरी महाराष्ट्रामध्ये 48% आहे आणि यवतमाळसारख्या आत्महत्याग्रस्त जिल्ह्यामध्ये फक्त 28% कर्ज घेणारे शेतकरी आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलं की शेतकऱ्यांना कोणीही कर्जाचा तगादा लावणार नाही, कोणाचं घर हर्रास केलं जाणार नाही, कोणाची शेती हर्रास केल्या जाणार नाही, कोणतीही बँक कर्ज मागायला जाणार नाही, कारण दुष्काळ आहे. या उलट त्यांनी सांगितलं की 12-13चं जरी कर्ज असेल तरी ते थकीत कर्ज जर असेल तर नाबार्डशी आम्ही बोलू आणि त्याचं सुद्धा आम्ही पुनर्गठन करून देऊ. मग शेतकऱ्याची पत वाढवण्यासाठी कार्यक्रम आखायला पाहिजे. कारण मागच्याही वेळेला जेव्हा कर्जमाफी 2007-2008ला झाली होती त्यावेळेला आम्हाला माहीत आहे की मराठवाडा आणि विदर्भातल्या आत्महत्येच्या निमित्तानं कर्जमाफी झाली. फायदा कोणाला झाला हो? पश्चिम महाराष्ट्रामध्ये एका एकरावर 5 लाखाचं कर्ज घेणाऱ्या माणसाचं कर्ज माफ झालं. जर त्या कर्जमाफीचा जर आपण हिशोब काढला तर साधारणतः 60% कर्जमाफ हे पश्चिम महाराष्ट्रामधलं झालं आणि आमच्या सोयाबीन आणि कापूस पेरणाऱ्या विदर्भातल्या शेतकऱ्याला मात्र मोजकं 12,000 कर्ज माफ झालं. अनिल बोंडे, याला दोषी कुणाला धरायचं? प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना धरायचं की सरकारला धरायचं? ऐका पूर्ण ऐका. स्वामीनाथन आयोगाने सुद्धा हे म्हटलं की कर्जमाफी हा काही एकमेव उपाय नाही. तेच माननीय मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की इन्व्हेस्टमेंट इन द ॲग्रिकल्चर आणि फार्मरमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं हे जास्त महत्त्वाचं आहे. त्यांना बँकेचं क्रेडिट देणं महत्त्वाचं आहे. आणि कालच्या भाषणामधून माननीय मुख्यमंत्र्यांनी तेच सांगितलं की आम्ही 3 लाख लोकांना जास्त यावर्षी इन्स्टिट्यूशनल कर्ज दिलेलं आहे, सगळ्यांचं कर्ज पुनर्गठन केलेलं आहे आणि उलट मागच्या वर्षीपेक्षा जास्त कर्ज वितरण केलं. 12-13चं थकीत कर्ज जे असेल त्यांना सुद्धा आता पुन्हा कर्ज देऊ, कोणालाही तगादा लागणार नाही. आणि त्यामुळं कर्जमाफीच्या नावाखाली जे राजकारण करतात आहे ते विदर्भातल्या आणि मराठवाड्याच्या शेतकऱ्यांना फसवतात आहे. आणि म्हणून महत्त्वाची गोष्ट आहे की आज मराठवाड्यातला पाण्याचा प्रश्न सोडवला गेला पाहिजे. या पश्चिम महाराष्ट्रातल्या नेत्यांनी रायपेरियन लॉ प्रमाणे खरं म्हणजे जो मराठवाड्याचा हक्क आहे पाण्याचा, पिण्याच्या पाण्याचा हक्क, तो डावलला गेलेला आहे आणि आता त्यांचे नक्राश्रू येतात आहे. परंतु मराठवाड्याला पाणी मिळालं पाहिजे. हायकोर्टात का पिटिशन करत नाही पश्चिम महाराष्ट्रातले नेते की नाही आमचे मराठवाड्याचे बांधव आहे, तहानेनं आसुसलेले आहे, त्यांना पाणी द्या. माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की चारा छावण्या आम्ही सुरू केलेल्या आहे आणि त्यासोबतच 500 जनावरं असले तरी चारा छावण्या सुरू करतो. तहसीलदारांना अधिकार दिलेले आहे की तुम्हाला जिथे वाटेल तिथे टँकर लावा. परंतु एक भूभागच, पश्चिम महाराष्ट्राचा भूभाग रब्बीचं पीक घेण्यासाठी जर आपल्याच बांधवांना पिण्याचं पाणी नाकारत असेल तर ते अन्यायकारक आहे. मग त्या गोष्टी जियाजीरावांनी ह्या समजून घ्यायला पाहिजे. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांचं कालचं भाषण आणि त्यांनी डायरेक्ट थेट मदत 7,512 कोटी रुपयाची जी थेट मदत सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिली, त्या अशा शेतकऱ्यांना दिली की ज्यांचं इन्शुरन्ससुद्धा नसेल. सर्वात महत्त्वाचं यश सांगू की पीक विमा यावर्षी सगळ्यात जास्त शेतकऱ्यांनी काढलेला आहे. साधारणतः 82 लाख शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. आज आपल्या महाराष्ट्रामध्ये 152 लक्ष खातेदार आहे.
त्यापैकी 82 लाख शेतकऱ्यांनी काढलेला आहे. आपल्याला शेतकऱ्यांना, अधिकाऱ्यांना, बँकांना, विमा कंपन्यांना सेन्सिटाईज करून याच्यावर विजय मिळवायचा आहे असं मला वाटतं. ठीक आहे, त्याच्यावर आणि विजय म्हणून मिळवला कालचं पाहिजे, पण केवळ मुख्यमंत्र्यांचं पीक भाषण विमा आश्वासक पीक विमा काढून शेतकऱ्यांच्या या सगळ्या प्रश्नांना उत्तर मिळत नाहीत. बसवराज पाटील, तुम्ही काय म्हणाल? तुम्ही राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री होता काँग्रेसच्या सरकारच्या काळामध्ये, आणि आता लातूर जिल्ह्यातून तुम्ही या प्रतिनिधित्व करता सगळ्या जनतेचं. परिस्थिती भयानक आहे, पण या परिस्थितीकडे काल मुख्यमंत्र्यांनी जे निवेदन केलं या मुद्द्यावर तुम्ही समाधानी आहात का? बसवराजी, आवाज येतो माझा? हो, आवाज येतोय की लातूर जिल्ह्यामध्ये परिस्थिती खूप गंभीर आहे. पाण्याची परिस्थिती खूप गंभीर आहे. चाऱ्याचा प्रश्न खूप मोठा आहे. आणि आज लातूर जिल्ह्यामध्ये फक्त 13% पाण्याचा साठा आहे. हा, आणि म्हणून लातूर जिल्ह्यामध्ये परिस्थिती अतिशय गंभीर परिस्थिती आहे. आणि म्हणून लातूर जिल्ह्यामध्ये ज्या दुष्काळाच्या संबंधी जे निर्णय व्हायला पाहिजे होते ते निर्णय सरकारने घेऊ शकले नसल्यामुळं आज याच्यापेक्षा अधिक कठीण परिस्थिती लातूर जिल्ह्यामध्ये होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून आम्ही आज मुख्यमंत्र्यांना पण भेटलो, सगळ्या लातूर जिल्ह्यातल्या सगळ्या आमदारांनी. त्यांना निवेदन दिलं, त्यांना सांगितलं की तुम्ही या लातूर जिल्ह्यातल्या या सगळ्या प्रश्नाकडं, पाण्याचा असो, चाऱ्याचा असो, शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा प्रश्न असेल किंवा इतर जे काही प्रश्न आहेत, म्हणजे मजुरांना काम देण्याच्या बाबतीमध्ये असेल, शेततळ्यांच्या बाबतीमध्ये असेल, जलसंधारणाच्या कामाच्या बाबतीमध्ये असेल, या सगळ्या प्रश्नाकडे शासनाने लक्ष देणं हे अतिशय गरजेचं आहे. परंतु शासन या बाबतीमध्ये गंभीर दिसत नाही असं आम्हाला वाटतं. शासन गंभीर दिसत नाही हे स्पष्टपणे दिसतच आहे. ज्ञानराज चौगुले, तुम्ही काय म्हणाल की ज्या मराठवाड्यातल्या दुष्काळी पट्ट्यामध्ये सगळा तुमचा भाग येतो, याच्यातली जर परिस्थिती पाहिली, पाण्यापासून, जनावरांच्या चाऱ्यापासून ते शेतात रब्बीचं पीक आता हातात येईल की नाही अशी सगळी परिस्थिती आहे. सरकार ज्या उपाययोजना करत आहे ह्या कितपत पुरेशा आहेत असं तुम्हाला वाटतं? सरकारच्या वतीनं उपाययोजना करण्याचं काम निश्चितपणानं करण्यात आलेलं आहे. पण काल मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्याप्रमाणे जर आपण एकंदरीत बघितलं, आमच्या मराठवाड्याच्या भागाचा आमच्या इको होतं, मलाच रिपीट ऐकू होतं. हॅलो, हा, बोला, तुमचा आवाज येतोय, सलग बोला. हॅलो, त्यांना काही हॅलो. तांत्रिक कारणामुळे आवाज येत नाही, आपण परत जोडूया त्यांना. अमरसिंह पंडित, तुम्ही काय म्हणाल? ज्या बीड जिल्ह्यातून तुम्ही आता ही सगळी परिस्थिती पाहताय, लातूर असेल, बीड असेल किंवा उस्मानाबाद असेल, परिस्थिती फार वेगळी नाही आहे, किंवा पुढे जालना, परभणीत गेलो तर देखील अवस्था फार वेगळी नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये बीड जिल्ह्यामध्ये देखील याच डिसेंबरमध्ये भयानक परिस्थिती आहे, जानेवारीतून अजून उजडायची आहे. काय करायला पाहिजे सरकार? सरकारनं जे काही करायला पाहिजे ते तर करत नाहीये. अतिशय बेजबाबदारपणे वागण्याचं काम या सरकारचं चाललेलं आहे. गेल्या वर्षीचे 1000 कोटी रुपये ते 4800 कोटी रुपये मधलं देणं बाकी आहे. आता नव्यानं परत 7100 कोटी रुपयाचं, 7100 कोटी रुपयाचं काहीतरी नवीन एक पॅकेज त्यांनी जाहीर केलेलं आहे. मूळ माझं एक म्हणणं आहे की सातत्यानं दुष्काळाला सामोरं जाणाऱ्या या मराठवाड्याच्या संदर्भात भविष्यात कधी दुष्काळ असा प्रसंग उद्भवू नये म्हणून आपण काही उपाययोजना करणार आहात का नाही? का सतत तुम्ही फक्त टँकर दिलं, पाणी दिलं आणि कामं दिलं, रोजगार हमीची कामं दिली म्हणजे काय सगळं तुमची जबाबदारी संपली? आज आमचे सहकारी मित्र डॉक्टर बोंडे साहेब सांगतायत की पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना त्या पाण्याच्या संदर्भात उच्च न्यायालयामध्ये पिटिशन दाखल करणार. सरकारमध्ये कोण आहे हे सांगा ना. सरकारमध्ये आपण आहात. सरकार भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. आता पश्चिम महाराष्ट्रातल्या कोणत्या लोकांनी या पाण्याच्या संदर्भात उच्च न्यायालयामध्ये शपथपत्र दाखल करावं? हा प्रश्न तुझा माझाचा नाहीये. आम्ही कालच्या सभागृहात सुद्धा सांगितलं की मराठवाड्याच्या संदर्भात
आपण दीर्घकालीन उपाययोजनाच्या संदर्भात काही विचारविनिमय करणार आहात का नाहीये? बरोबर. 18 टीएमसीच्या संदर्भात आपण जिथं लँड ॲक्विजिशनचा प्रश्न येत नाहीये, लहान लहान प्रकल्प उभा करायचे आहेत, हे प्रकल्प आपण उभा करणार आहेत का? काल मी दुष्काळाच्या संदर्भात चर्चा करत असताना या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना आपण 90% ड्रीपच्या संदर्भात 90% ड्रीपसाठी अनुदान देऊन पॅकेज देणार आहेत का? इथं विदर्भाचं अधिवेशन होत असताना विदर्भात ज्यावेळेस अडचणीत होता या सरकारनं दिलेलं आहे आमच्या सरकारनं, तर मग आज विदर्भातले लोक राज्यकर्ते आहेत, मराठवाड्याच्या संदर्भात का विचार करू शकत नाहीत? उत्तर महाराष्ट्राच्या संदर्भात का विचार करू शकत नाहीत? मध्य महाराष्ट्रामध्ये ती परिस्थिती आहे, पश्चिम महाराष्ट्रामध्ये ती परिस्थिती आहे, परंतु तुम्ही त्याचा विचार करत नाही. पॅकेज काहीतरी केंद्रातलं वगैरे मिळून वजाबाकी बेरीज करून 7,100 कोटी रुपयाचं पॅकेज द्यायला लागलात म्हणून सांगायला लागलेला. अहो, गेल्या वेळेस तुम्ही दुबार पेरणीला देतो म्हणून कबूल केलेले 1,500 रुपये हेक्टरी ते अजून आम्हाला मिळालेले नाहीयेत. कधी देणार आहेत तुम्ही? 2014चे आहेत ते. अनिल बोंडे काय म्हणाल? 2015चा आणेवारी आली, अजून काही निर्णय झालेला नाही. आणेवारीमध्ये एक मिनिट माझं संपू द्या. मराठवाड्यातले 8,325 पैकी 8,325 पूर्ण गावं हे 50 पैशापेक्षा कमी आणेवारी म्हणून घोषित केलेले आहेत. अहो, त्यांच्या संदर्भात अजून निर्णय केला नाही. तुम्ही आपलं विद्यार्थ्यांना फी माफ करणार म्हणून सांगितलं. पहिल्यांदा तुम्ही सांगितलं विद्यार्थ्यांना फी माफ करणार, आज अचानक परत काल परवा एक शासन आदेश काढला आणि त्याच्यात सांगितलं की शालेय शिक्षण, आता उच्च शिक्षणासाठी बाहेर असणाऱ्या विद्यार्थ्यांनी काय करायचं? परत यायचं त्यांनी. आणि म्हणून असं काहीतरी एक जगलरी करायची आणि कसं का होईना या अधिवेशन पार पाडायचं, हीच भूमिका शासनाची. अक्षम्य अशा प्रकारचा हलगर्जीपणा या शासनाकडनं होत आहे. बरोबर. अनिल बोंडे, एक अमरसिंह पंडित, आपण अनिल बोंडेंकडनं उत्तर घेऊ आणि पुढे जाऊ. चर्चेतले इतर मुद्दे पण आहेत. अनिल बोंडे, उत्तर द्या थोडक्यात. सन्माननीय अमरसिंह पंडित जे सांगतात तीच गोष्ट मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे. आदरणीय स्वर्गीय विलासरावजी देशमुख यांच्या लातूरमध्ये आज महिन्याला एका दिवसात पाणी येतं आणि खरोखर मराठवाड्याची पाण्याची परिस्थिती भीषण आहे, निसर्गाने झोडपलाय. परंतु मागे 3 दिवस पाऊस आल्यानंतर जे जलयुक्त शिवाराचं मराठवाड्यामध्ये काम झालं, अमरसिंह पंडित सुद्धा मान्य करतील की जे नाला खोलीकरण झालं, जे सिमेंट प्लग झाले ते मात्र चांगले पाण्याने भरले आणि त्या परिसरामध्ये त्या विहिरीला पाणीसुद्धा आलं. आता ही उपाययोजना जर काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळामध्ये दीर्घकालीन उपाययोजना केली असती तर आज मराठवाड्यावर विदर्भावर ही परिस्थिती आली नसती. मी मागचं काढत नाही, परंतु आज माननीय मुख्यमंत्र्यांनी भरतील ना, पडला ना 3 दिवस पडल्यानंतर जेवढे साठे निर्माण झाले ते संपूर्णतः भरले. म्हणून हे जलयुक्त शिवाराचं काम जे आहे, ज्याला आपण शेतीमधलं इन्व्हेस्टमेंट म्हणतो, ते इन्व्हेस्टमेंट करण्याचं म्हणजे लॉंग टर्म ज्याला आपण व्हिजन म्हणू शकतो, लॉंग टर्म प्रोग्राम. हे सगळं अनिल बोंडे, हे सगळं ठीक आहे, हे सगळं भविष्यकालीन उपाययोजना आपण सांगतोय. प्रत्यक्षात आजची जी परिस्थिती आहे त्याचा सामना कसा करायचा? आता हे सगळं पुढचं झालं. कोणी न्यायालयात जाऊ शकतं, कोणी स्थगिती घेऊ शकतं, परंतु जलसंपदा मंत्री गिरीश नाही, डॉक्टर बोंडे, मी काय म्हणतो ऐका. डॉक्टर बोंडे, सांगितलं होतं. हा, सांगा ना. आता तुम्ही जे सांगताय हे सगळं भविष्यकालीन उपाययोजना झाल्या. पाऊस पडला तर, नाही पडला तर, ह्या सगळ्या जर गोष्टी. पण परिस्थिती आत्ताची जी 6-7 महिन्यातली आहे ही निपटायची कशी? मागच्या वर्षी जे जलयुक्त शिवाराचं काम झालं, या आता 3 दिवसाचा जो पाऊस पडला तेवढ्याने तिथल्या जमिनीमध्ये ओलावा आला आणि विहिरीला पाणी लागलं. आणि हे सगळ्यांना माहित आहे. आणि म्हणून या लॉंग टर्म योजना तर आवश्यक आहे, पण शॉर्ट टर्म योजनेमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी कापूस आणि सोयाबीनच्या साठी 7,512 कोटी रुपये. ठीक आहे, तुम्ही तेच आकडे सांगताय. बसवराज पाटील, तुम्हाला काय म्हणायचं? 7,512 कोटी रुपये. शिक्षण आणि उच्च शिक्षणासाठी 80 कोटी रुपये दिलेले आहेत ती फी माफ करण्याकरता. कदाचित मुख्यमंत्र्यांचं भाषण अमरसिंह पंडितांनी काळजीपूर्वक वाचलेलं नसावं. ठीक आहे डॉक्टर बोंडे. बसवराज पाटील, तुम्हाला काय म्हणायचं? पाटील साहेब बोला. कालचं मुख्यमंत्र्यांचं भाषण आम्ही सुद्धा हाऊसमध्ये ऐकलोय. कालचं त्या भाषणामध्ये गेल्या अधिवेशनामध्ये त्यांनी जे काही बोललेलं होतं तेच त्यांनी परत त्या ठिकाणी सांगितलंय. त्याच्यामध्ये नवीन काहीच नाही.
जलसंधारणावरती एवढे पैसे आम्ही खर्च करू शकलो, हा विहिरीवरती एवढा आम्ही खर्च करू शकलो, आणि या विहिरीवरती जलसंधारणाच्या कामावरती पैसे आपण सातत्यानं MREGS मधून पैसे खर्च करतच आलेले आहोत. आणि म्हणून या दुष्काळाच्या संबंधित दुष्काळ निवारणाच्या बाबतीत असेल किंवा शेतकऱ्याच्या मदत करण्याच्या बाबतीमध्ये असेल, तर या सगळ्या गोष्टीचा फायदा शेतकऱ्यांना होणार नाही किंवा दुष्काळाच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना या संबंधीची मदत होणार नाही. हे सरकारने लक्षात घेणं हे अतिशय गरजेचं आहे. आणि म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती केलेली आहे की आजच्या या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचं खरीप पीक हातातून गेलेलं आहे, रब्बीचं पीक हातातून गेलेलं आहे, गंभीर अशा प्रकारची परिस्थिती आज संपूर्ण मराठवाड्यामध्ये निर्माण झालेली आहे. या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना तुम्हाला डायरेक्ट मदत करावं लागणार आहे, त्यांना नुकसान भरपाई द्यावं लागणार आहे, त्यांना कर्जमाफीच्या संबंधीची घोषणा आपल्याला करावं लागणार आहे. आणि या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून आपण नुसतं MREGSची विहीर किंवा जलसंधारणाची कामं या सगळ्या गोष्टी तर आपण MREGS मधून अगोदरपासूनच करत आहोत. मी एक असा आमदार आहे मराठवाड्यातला की माझ्या मतदारसंघामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही जलसंधारणाची कामं केलेली आहेत. आणि म्हणून आमचं हे नेहमी सातत्यानं चालूच आहे. दुष्काळाचं कायमचं निर्मूलन आम्हाला कसं करता येईल हे आम्ही तत्कालीन सरकार, ज्या वेळेला आमचं सरकार होतं त्यावेळेला सुद्धा ही सगळी कामं सुरू होती. आणि म्हणून आज आमची विनंती आहे सरकारला की या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन दुष्काळाच्या संबंधी निर्णय घेणं, शेतकऱ्यांना मदत करणं हे अतिशय गरजेचं आहे. हे आज आम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. शेतकऱ्याला मदत करणं अत्यंत गरजेचं आहे. नंदराज चौगुले आपला संपर्क झालेला आहे. काय तुम्ही परिस्थिती सांगाल मराठवाड्यातली, खास करून की शेतकरी कशा पद्धतीने जगतोय? आज त्याच्याकडे घरात लग्न करायला पैसे नाहीत, आज त्याला आपल्या जनावरांसोबत स्वतःची गुजराण करायला रुपया शिल्लक नाही, अशी रानातली सगळी अवस्था आहे. हे एकंदरीत परिस्थिती बघितली, खरीप गेलाय, आमचा रब्बी बी गेलेला आहे. शेतकऱ्यांची अत्यंत वाईट परिस्थिती आहे. पिण्याच्या पाण्याचा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात प्रश्न भेडसावतोय. 13% मराठवाड्यात पाणी आहे असं अहवालानुसार आता प्राप्त झालेलं आहे. मी माननीय बसवराज पाटलांना सांगू इच्छितो, विचारू इच्छितो, मागच्या काळात आपण सांगता आजच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या ह्या तात्पुरत्या स्वरूपाच्या योजना आहेत. आपलं सरकार होतं, मी कैलासवासी विलासरावजी देशमुख यांचे आभार मानन की त्यांच्या कार्यकाळात त्यांनी आमच्या मराठवाड्याच्या न्याय हक्काचं 25 टीएमसी पाणी मिळावं म्हणून ती योजनाही मंजूर केली. पण आपल्या सरकारनं 15 वर्षाच्या कालखंडात त्या योजनेला दमडा दिला नाही, तुटपुंजी पैसे त्याच्यावर टाकले. म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही हे पाप भोगतोय की काय असं वाटायला लागतंय. ज्या भागाचं मी प्रतिनिधित्व करतोय त्या भागाच्या भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास केला. एका बाजूला गोदावरीचं खोरं आहे, दुसऱ्या बाजूला कृष्णेचं खोरं आहे, त्यामुळे कुठलीही मोठी नदी वाहत नाही. शेतकऱ्यांना जर खऱ्या अर्थानं मदत करायची असेल तर मागच्या सरकारनं केली नाही, या सरकारनं तर किमान आमच्या न्याय हक्काचं 25 टीएमसी पाणी दिलं की अखंडितपणानं भविष्य काळातला सगळा दुष्काळ मिळेल हे विश्वासानं मी सांगू इच्छितो. आमच्या या मुख्यमंत्र्यांनी काल घोषणा करताना काही जलयुक्त शिवारच्या माध्यमातून अत्यंत चांगली कामं आमच्याकडे थोड्या प्रमाणात झाली. पाऊस थोडा पडला तरी पाणी थांबलं, एवढ्यावर करून भागणार नाही. तर आमच्या शेतकऱ्यांची पत निर्माण करायला पाहिजे. त्यांना आता अंगावर असलेलं कर्ज निश्चितपणानं माफ केलंच पाहिजे, त्याबद्दल दुमत राहणार नाही. आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या ध्येयधोरणानुसार कर्जमाफी ही व्हायलाच पाहिजे हे आमचं म्हणणं आहे. आमच्या सरकारच्या वतीनं तर मदत चालू आहे, पण पक्षाच्या वतीनं सुद्धा उस्मानाबाद सारख्या ठिकाणी येऊन उद्धव साहेब स्वतः येऊन त्या ठिकाणी शेतकऱ्यांना 10,000 10,000 रुपयाची मदत ती कमी असेल पण निश्चितपणानं शेतकऱ्यांच्या पाठीशी आमचं शिवसेना सरकार आहे हे सांगण्याचं आम्ही आमच्यापर्यंत काम केलंय. पण आमच्या एकंदरीत बघितलं प्रशासन ठप्प आहे असं मला म्हणायचं आहे. मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्या, पैसे देऊ केले, सगळं केलं असेल तर प्रशासनाचा जिल्हाधिकारी काम करत नाही. चारा छावण्या खूप मोठ्या प्रमाणात आमच्या भागात व्हायला पाहिजेत. पण आज बघितलं जनावरांची संख्या 64,000 कुठं आहे, तुळजापूरला 75,000 आहे, 7.5 लाख आहे, आमच्याकडे 9.5 लाख आहे. या सगळ्या जर जनावरांची संख्या मोजली तर त्या पटीत किमान 500 जनावरांना एक छावणी म्हणलं तर सगळीकडे छावण्या तयार व्हायला पाहिजेत. एक भूम आणि परंडा या जिल्ह्यातल्या 2 ठिकाणच्या छावण्या सोडल्या, इतरत्र छावण्या काढण्याची परिस्थिती कुणाकडे नाही. का तर प्रशासनानं चाचकाठी घातल्या. अटी काय, 10 लाखांची त्यांची पत व्हायला पाहिजे. अरे कुठले म्हणून 10 लाख रुपये शेतकऱ्यांनी गोळा करायचे मग तुमची छावणी चालू करायची. माझं सांगणं आहे, सरकारला सुद्धा सांगणं असेल. आजच आम्ही आमच्या पालकमंत्र्याकडे बैठक घेतली, जिल्हाधिकाऱ्यांना बोलवलं होतं, आमच्या जिल्ह्यातले सगळे आमदार आम्ही तिथं होतो. सगळ्यांनी एकमुखानं मागणी केली की चारा छावण्या मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजेत. हे जर न करू शकलो आपण
तर चारा दावणीवर देण्याची व्यवस्था सुद्धा सरकारच्या वतीने केलं पाहिजे. इथून कुठूनही चारा आणून आता त्यात एक सूचना आता निश्चितपणाने नरताभाऊनी सांगितली, ग्रामपंचायत लेवलला ग्रामपंचायतला आपण चारा छावण्या काढण्यासाठी मंजुरी देऊ आणि त्यांना लागल्यास पैसा सुद्धा सरकारच्या वतीने देऊ असं त्यांनी सांगितलंय. निश्चितपणाने तसं झालं तर आमचे जनावर जगतील. याहीपेक्षा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि हे जर करायचं असेल तर उजनीच्या पाण्याशिवाय पर्याय नाही. जे जिल्हाधिकारी काही ठिकाणं निवडून ठेवल्यात, निश्चित ठेवून भागणार नाही. मागल त्याला पाणी तात्काळ 3 दिवसाच्या आत तहसीलदारांच्या मार्फत देण्याची व्यवस्था केली गेली पाहिजे. मागेल त्याला पाणी देण्याची व्यवस्था केली गेली पाहिजे. पण परिस्थिती मात्र विदारक आहे. प्रशासन काहीच काम करत नाही हे आपण बघतोय की स्पष्टपणे दिसतंय. प्रशासन कधी गतिमान होणार आणि त्याला गतिमान करण्यासाठी शासन किती त्यांना वेगाने पळवणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे ह्या प्रश्नाबरोबरच जलसाठे असतील किंवा सरकारने देऊ केलेली मदत असेल ही खरंच पुरेशी आहे का, की शेतकऱ्याला याच्याही पलीकडे अजून काय हवं आहे त्याच्यावर आपण बोलू. हे सगळे पाहुणे आपल्यासोबत असतील. ब्रेक घेऊ. ब्रेक नंतर परत. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. सगळ्या पाहुण्यांची बरोबर आपण मराठवाड्यातल्या दुष्काळी परिस्थिती संदर्भात बोलतोय. अमरसिंह पंडित, मला तुम्हाला विचारायचं आहे की जी पाण्याची परिस्थिती आत्ता आहे, जायकवाडीमध्ये दुसऱ्या टप्प्याचं पाणी द्यायला सुद्धा हायकोर्टाने आता मनाई केलेली आहे. ते पाणी थांबलं गेलेलं आहे, याच्यावरनं वाद झाले. पण यापुढची परिस्थिती गावागावामध्ये थेंब थेंब पाणी आणण्यासाठी आणि जमा करण्यासाठी देखील जोरदार भांडणं होतील अशी अवस्था आहे. सरकारने पाण्याच्या उपाययोजनेसाठी पहिलं पाऊल काय उचललं पाहिजे असं वाटतं? माझं अतिशय स्पष्ट मत आहे की पाण्याच्या संदर्भात आपण पहिल्यांदा मराठवाड्यात शाश्वत शेतीच्या संदर्भातला निर्णय करणं हे अतिशय गरजेचं आहे दीर्घकालीन उपाययोजनामध्ये. पण आज आपल्याला तातडीनं पाण्याच्या संदर्भात जर काय म्हटलं तर पाण्याचे साठे जिथं काही सगळे संपत आलेले आहेत त्याचं कसल्याही प्रकारचं नियोजन नाही. जे काय आहेत नाही त्या पाणी साठ्यामधलं अजूनही कसल्याही प्रकारचे निर्बंध लावले जात नाहीत. मी मगाच सांगितल्याप्रमाणे सरकार याविषयी बिलकुल गंभीर नाही आहे. आपण सहज एखादी बैठक घ्यावी आणि 2 मिनिटात ती बैठक वाइंड अप करून निघून जावं आणि विचारलेल्या प्रश्नावर काही एक चर्चा होऊ नये हे मराठवाड्याचं मूलतः दुर्दैव आहे. आणि म्हणून पाणी साठ्याच्या संदर्भात जे काही आज आहेत ते तरी पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित करून ठेवावेत. परंतु दुर्दैवानं तेवढंही काही होत नाही. जायकवाडीमध्ये पाणी येण्याच्या संदर्भात जे काय माननीय उच्च न्यायालयानं आज सूचना दिलेल्या आहेत की परवानगीशिवाय आता उर्वरित जे काय 2.5 TMC पाणी आहे ते सोडता येणार नाही. मला वाटतं सरकारनं जाणीवपूर्वकरित्या हे पिटिशन व्यवस्था आपलं मांडणी करत असताना मराठवाड्याची बाजू हे मराठवाड्याला मुळातच पहिल्यापासून सापत्नक वागणूक दिली जाते. व्यवस्थित मांडणी न केल्यामुळं आज काय कारण आहे आम्हाला याला 2.5 TMCला स्थगिती येण्याचं का, तर खालच्या याच्या प्रोजेक्ट्समध्ये किती पाणी आहे आणि वर किती पाणी ही केवळ आकडेवारी न देण्यामुळं आज स्थगिती देण्यात आलेली आणि त्याच्यामुळं म्हणलं की सरकार गंभीर नाहीये. या संदर्भातल्या उपाययोजना करणं अतिशय गरजेचं आहे. माझा एकच प्रश्न आहे आज सरकारला, माझ्या शेजारी बसलेले डॉक्टर बोंडे साहेब आणि पलीकड बोलत असले शिवसेनेचे सन्माननीय सदस्यांना मला एकच प्रश्न आहे. मराठवाड्यातल्या एकाही जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये या मंत्र्यांनी, माननीय मुख्यमंत्री वगळता या मंत्र्यांना आम्ही केलेल्या उपाययोजनावर शेतकरी संतुष्ट आहे का हे सामान्य नागरिकांमध्ये जाऊन हा प्रश्न विचारण्याचं तुमच्या धाडस आहे का मला एकदा पाहायचं आहे. ही खुली चर्चा होऊ द्या, ही मराठवाड्यात होऊ द्या आणि तुमच्यात किती हिंमत आहे मला पाहायचं आहे. या शेतकऱ्याला हे 7100 कोटी रुपयाचं तुम्हाला जे सांगायचं आहे ना एकदा मराठवाड्यात येऊन सांगा. आणि जर काय तुम्ही मराठवाड्यात येऊन सांगितलं तर मी तुम्हाला मानलं एकदा. या शेतकऱ्यांच्या समोर जा ना, खुल्या दरबारात तुम्ही जा. इथं बसून तुमच्या पाठी काय थुपटून घ्यायला लागलेल्या आहेत. खुल्या दरबारात मराठवाड्यातल्या शेतकऱ्याच्या समोर जा, त्याच्या व्यथा काय ते जाणून घ्या. या आत्महत्या इतक्या पराकोटीला जाण्याचं कुणी हौशीनं आत्महत्या करतं का? आणि म्हणून माझं आव्हान आहे या सरकारला, या सरकारमधल्या मंत्र्यांना, या सरकार पंडित साहेब मला बोलू द्या आता. पंडित साहेब मराठवाड्यात येऊन एकदा पंडित अमरसिंह साहेब पंडित एक मिनिट, नागनाथ चौगुले उत्तर देतात. एकदा ही सभा घेऊन दाखवा. अमरसिंह पंडित एक मिनिट, नागनाथ चौगुले बोला. मंत्र्यांबरोबर या. अमरसिंहजी मराठवाड्यातल्या उस्मानाबाद जिल्ह्यात माननीय उद्धव ठाकरे सांगितल्यानंतर शिवसेनेचे सगळे आमदार गेले होते. जनतेच्या समोर गेलो, जनतेची ग्राणी ऐकून घेतली आणि ते सोडवण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न शिवसेना करते. आम्ही सर्वसामान्यांचा 80% राजकारण करतो आणि 20% राजकारण करणं पक्ष. तुम्ही सत्तेत आहात, मी सांगतो वापरता तुम्ही आणि शिवसेनेचा आमदार म्हणून बोलतोय. तुम्ही लाल दिव्याची गाडी सोडा, प्रोटोकॉल सोडा, तुम्ही जा ना लोकांमध्ये.
तुम्ही एकीकडे ऐकून इकडे घ्या, सत्तेत ऐकून घ्या बसता पंडितजी. आणि तिकडे तुम्ही आमचे विरोधी पक्षाची भूमिकेत पालकमंत्री राहता. स्वतः हे आले, चुकीचं आहे जिल्ह्यात ना? दौरा केला. या पाकेटमारीत तुम्ही जे म्हणता ना, अमरसिंह जे पंडित, एक भाजपाने मिनिट, त्यांना पाकेटमारी त्यांचं केली उत्तर आहे, पूर्ण त्याचे करू द्या, आपण हिस्सेदार पुढे जाऊ. तुम्ही सुद्धा आहेत. त्यांना त्यांचं उत्तर पूर्ण करू द्या, पुढे जाऊ. बोला चौगुले. ऐकून घ्या पंडितजी. मला माझं उत्तर पूर्ण करू द्या. आम्ही मराठा दौरा केला जिल्ह्यातला, समस्या समजून घेतल्या, त्याच्यावर पर्याय शोधले. चारा छावण्या मी आज सांगतो, भूम आणि परंड्यात 33 छावण्याला मंजूर दिलेल्या आहेत. 28 छावण्या आज चालू आहेत. अजून लागेल त्याला छावणी देण्याचं धोरण हे सरकारनं ठरवलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांना आजच बोलून सांगितलंय, मागेल त्याला छावणी देण्याची व्यवस्था केली पाहिजे. आणि ज्या ठिकाणी छावण्या निघत नसतील तिथल्या ग्रामपंचायतला सांगून त्याही ठिकाणी चाऱ्याची व्यवस्था केली पाहिजे. जनावराला चारा दिलाच पाहिजे. नुसतंच नाही चाऱ्याची व्यवस्था, तर पिण्याचं पाणी ज्या पद्धतीने माणसाचं नियोजन करतोय त्या धर्तीवर जनावरच्या पिण्याच्या पाण्याचा सुद्धा प्रश्न सोडवला पाहिजे. आमच्या या सरकारच्या वतीने तुम्हाला माहित आहे, छावण्याचं राष्ट्रीय तुम्ही अन्न सुरक्षा बोलता. योजनेच्या अहो, माध्यमातून 30 छावण्यामध्ये 2 रुपये अवघड किलो गहू, 31,000 3 रुपये जनावरं किलो आहेत. तांदूळ आमच्या मराठवाड्यात सरकारने दिलेला आहे. 31,000 जनावर आहेत. नाही, फक्त. नाना चौगुले ते आरोप असा करतायत की ज्या पद्धतीने हे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, या शेतकऱ्यांच्या प्रश्नाला सत्तेतले सगळे तुम्ही सहभागी पक्ष म्हणून सामोरं जाऊन भेटणार का आणि त्या समस्या निवारणासाठी पुढे येणार का? अहो, 30 बिलकुल छावण्यात जाऊन 30 छावण्यात जनतेत 31,000 जाऊन जनतेत जनावरं राहून आहेत. जनतेच्या समस्या मराठवाड्यात समजून 30 घेऊन छावण्या ते पुरतील सरकार तुम्हाला म्हणून वाटतं? सोडवण्याचा निश्चितपणाने करेन. बसवराजजी, तुम्हाला बोलायचं अहो, एक काही तर भूमिका करा ना तुम्ही. ज्यांनी छावणी एक तर मागेल त्याला विरोधी छावणी पक्षात देण्याचं आहे, धोरण आहे आमच्या सरकारमध्ये सरकारचं. आता तुम्ही बोलायला लागलात आमच्या सरकारचं. मगापासून तुम्ही अहो, सरकारच्या सरकारमधून विरोधात जे बोलत ज्या होते. गोष्टी आता परत करायच्या आहेत बोलता त्या आमच्या करणारच सरकारचं. निश्चित. आणि सरकारकडून जे केलं जात नाही ते निश्चितपणाने तेही मागणं करून सरकारकडून घेऊ आम्ही. सरकारकडून जे केलं जात नाही कधी तेही मान्य करणार? करू असं दुसरा म्हणतात संपल्यावर शिवसेनेचे करता का? आमदार आहेत. बरं, बसवराजजी पाटील, तुम्हाला काय बोलायचंय? करून घेऊ. मला एवढं सांगायचं आहे की आज या राज्यामध्ये भाजप आणि शिवसेनेचं सरकार आहे हा, आणि या सरकारमध्ये शिवसेना असताना सुद्धा आज या सगळ्या प्रश्नाच्या हॅलो. संबंधी यांना मोर्चा काढावं लागतंय. यांना मागण्या सरकारसमोर मांडण्याची वेळ येते आणि हे सांगतात की हे सरकारने हे केलं पाहिजे, सरकारने ते केलं पाहिजे. हे सरकारमध्ये असताना जर ही यांची भाषा असेल तर या संबंधीचा आज आपल्याला विचार करावा लागणार आहे. पूर्वी हे विरोधी पक्ष म्हणून काम केले, नंतर राजीनामा दिला, सरकारमध्ये सहभागी झाले आणि आज सरकारमध्ये असून हे सरकारच्या विरोधामध्ये मोर्चा काढतात आणि इकडं मात्र सांगतात की आम्ही हे दुष्काळाच्या संबंधी लोकांना आम्ही मदत करत आहोत, आम्ही दुष्काळांना शेतकऱ्याला सहकार्य करत आहोत, मजुरांना सहकार्य करत आहोत. हे अतिशय दुर्दैवी बाब आहे. आणि म्हणून मला एवढं सांगायचं आहे, यांना जर ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असेल तर मग तुम्ही सत्तेत कशाला? तुम्ही राजीनामा देऊन मग तुम्ही आंदोलन करा, तुम्ही राजीनामा देऊन तुम्ही मोर्चा काढा, तुम्ही राजीनामा देऊन या सगळ्या गोष्टी सरकारच्या निदर्शनाला आणून द्या, हे आमचं म्हणणं आहे. आणि तुम्ही सत्तेत राहून जर मोर्चे काढत असाल तर मला वाटतं हे अतिशय दुर्दैवी आहे. हेच आम्हाला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. ज्ञानराज चौगुले काय म्हणाल? आणि म्हणून मला परत एवढं आपलं लक्ष वेधून घ्यायचं आहे की या सगळ्या परिस्थितीमध्ये आज म्हणजे संपूर्ण मराठवाड्यामध्ये एवढी गंभीर परिस्थिती आहे. आज ज्या वेळेला अशा प्रकारची परिस्थिती या राज्यामध्ये निर्माण झाली त्या वेळेला आम्ही ज्या वेळेला आमचं सरकार होतं त्यावेळेला गारपीट झाल्यानंतर आम्ही खूप मोठी चांगली मदत केली. ज्या वेळेला खरीपाचं नुकसान झालं त्यावेळेला आम्ही शेतकऱ्याला मदत केली. रब्बीचं नुकसान झालं असताना आम्ही मदत केली. आम्ही ज्या वेळेला बागा आमच्या धोक्यात आल्या त्या वेळेला आम्ही मदत केली. ऊसाच्या बाबतीमध्ये आम्ही सहकार्य केलं आणि वेळोवेळी शासनाच्या माध्यमातून या शेतकऱ्यांना आणि शेतमजुरांना सातत्यानं आम्ही या ठिकाणी मदत केलेली आहे. आणि म्हणून आम्ही अशा प्रकारची परिस्थिती आमचं सरकार असताना या राज्यामध्ये केलेलं आहे आणि त्याच्याही पेक्षा अधिक गंभीर परिस्थिती आज निर्माण झालेली असताना हे सरकार काहीच करत नाही आणि फक्त राजकारण आणि मागं आपण काय केलं, आम्ही काय केलं याच्यावरतीच हे वेळ मारून घेऊन जात आहेत. हे अतिशय दुर्दैवी बाब आहे. हे आम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. अगदी खरं आहे की दुर्दैवाची बाब आहे की याच्यावर राजकारण होता कामा नये. ज्ञानराज चौगुले, तुम्हाला उत्तर द्यायचं. निश्चितपणानं राजकारण केलं जात नाही. आजही सरकारच्या वतीने मेहनत केली जाते. आता आपल्याला एक सांगू इच्छितो, कालच मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली मागल त्या शेतकऱ्याला तर अहो नेमकं शेती पिकवतो कशावर आपण? शेतीला लागणाऱ्या भविष्यकाळात काय? पाण्याशिवाय कुणाचीही शेती पिकवली जाऊ शकत नाही. म्हणून भविष्यकाळात मागच्या सरकारनं काय केलं हे उकलत न बसता आजच्या मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली, ज्या शेतकऱ्यांनी शेततळं मागल त्याला शेततळं देण्याची व्यवस्था केली आहे. का?
तर आज नाही, भविष्य काळात थोडाही जरी पाऊस पडला तर त्याच्या पाण्याला शाश्वत पाणी त्याला उपलब्ध झालं तर एखादं पाणी फेऱ्यानं जर त्याला देता आलं तर त्याचं उत्पन्न त्याला घेता यावं, या मागची भूमिका आहे. 2008ला कर्जमाफी दिली हे सरकार सांगतंय. काय परिणाम झाला? आत्महत्या थांबल्या? नाही थांबल्या आत्महत्या. तेव्हा जेव्हा आत्महत्या होत्या, आजही परिस्थिती आत्महत्येची आहे. हे भूषण नाहीये, वाद घालणार नाही मी, पण हे दुर्दैवाची बाब आहे. त्यावर उपाय शोधला पाहिजे. अमरसिंहजी दीर्घकालीन येतो. उपाययोजना ज्या पद्धतीने जलयुक्त शिवारच्या माध्यमातून केली जाते, आपण बघितलं असतं. थोडा पाऊस पडला तरी पाणी थांबलेलं आहे. रेबी चिंचोली सारखा एक आमच्या इथं पाणी थांबण्याचा प्रोजेक्ट केला. 50% पाऊस पडला नाही, पण 75% त्या भागात पाणी थांबलं. त्याचा निश्चितपणे आजूबाजूच्या शेतीला फायदा होणारच आहे आणि होऊ आहे. 3 गावचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न आज निश्चितपणाने मिटला असं मी म्हणेन. रेबे चिंचोलीला पाणी मुबलक प्रमाणात तिथं पाणी थांबल्यामुळे मिळू शकतंय. एकुंडीला पाणी मिळणार आहे. भविष्य काळात जलयुक्त या शिवारची सगळ्या कामं ज्या उपाययोजना नदीवर झाल्या, केली तर ठीक आहे. निश्चितपणाने पण पुढे तिथल्या आजूबाजूच्या अमरसिंह पंडित. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. मला आता चौगुले साहेबांना एक विचारायचं आहे हॅलो, की आपण जे आता म्हणले की कर्जमाफी देऊन काय झालं, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या का? माझा एक प्रश्न आहे चौगुले साहेबांना आणि डॉक्टर बोंडे साहेबांना, की शेतकऱ्यांना आज कर्जमाफी देऊ नये असं तुमचं मत आहे का? चौगुले साहेब, हो का नाही मध्ये उत्तर द्या. कर्जमाफी देऊ नये या मताचे आम्ही नाही. चौगुले पण साहेब, भविष्य हो का काळात नाही मध्ये एकही उत्तर द्या, आत्महत्या please. नाही व्हायला माझी पाहिजे ह्याचं विनंती आहे नियोजन सुद्धा की हो का करणं नाही हे मध्ये आमचं उत्तर द्या कर्तव्य आहे. आपण. म्हणून त्याच्या भविष्य काळाचं कर्तव्य. जे कर्जमाफी झाली पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? कर्ज चौगुले साहेब, उत्तर द्या तुम्ही. हॅलो, हा बोला. माझा एक सरळ प्रश्न आहे की या राज्यात मराठवाड्यातल्या, उत्तर महाराष्ट्रातल्या दुष्काळग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी का नाही, हो का नाही मध्ये चौगुले साहेब उत्तर द्या आपण. अमरसिंहजी, आपण दोघांकडनं उत्तर घेऊ. 1 मिनिट थांबा. चौगुले साहेब. निश्चितपणाने कर्ज. हॅलो, बोला ज्ञानराज चौगुले, बोला, तुमचा आवाज येतोय. हॅलो. निश्चितपणाने कर्जमाफी द्यायला पाहिजे हे तर मान्यच आहे. आम्ही तेही मागणी मांडलेलीच आहे. शिवसेना पक्ष म्हणून मी जर बोलायचं झालं तर ते सरकारमध्ये हा विषय नंतरचा होईल. हा, अहो महोदय, तुम्ही एकीकडे कर्जमाफी मिळायला पाहिजे. देऊ नका मुख्यमंत्र्याला म्हणता, या परत बाबतीत म्हणता मागच्या द्या. दिवसात बोललो होतं, नेमकी आताही त्याच शिवसेनेची बाबतीत भूमिका बोलतो तरी मी. काय आहे? ऐक. नाही, ते म्हणतात ना कर्जमाफी हा मिळाली शब्द पाहिजे. नाहीये. अमरसिंहजी पंडितजी ऐकून घ्या. ज्या आत्महत्या झाल्या त्या कर्जमाफीनंतर सुद्धा थांबल्या नाहीत. त्याच्यामुळं केवळ बँकांना फायदा झाला. आताही कर्जमाफी देऊन बँकांना फायदा करायचा का? आम्ही हे धोरण ठरवलंय. ज्या शेतकऱ्याकडे कर्ज असेल त्याला कुणीही सावकार मागता कामा कर्जमाफी नये, मग आम्ही काय कुठल्याही मागतोय? बँकाची बँकाची नोटीस जाता कामा काय नये, मागतोय त्याचं आम्ही? वीज कनेक्शन कट नाही व्हायला पाहिजे. तुमचं जे याचं म्हणणं आहे नियोजन ना, सरकार म्हणून आम्ही निश्चितपणे माझं करतो. अतिशय स्पष्ट मत आहे. 1 मिनिट, अनिल बोंडे. आमच्या सरकारमध्ये अमरसिंहजी, मी येतो कर्जमाफी- तुमच्याकडे. अनिल बोंडे. नाही, मी अमरसिंह पंडितांना स्पेसिफिक उत्तर देतो. 2 गोष्टीवर मी बोलणार आहे. एक पहिली गोष्ट म्हणजे अमरसिंह पंडित म्हणतात की कर्जमाफी ताबडतोब झाली पाहिजे. आज कर्जमाफी दिली तर पैसा कुठे जाईल? बँकामध्ये जमा होईल. आज अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याच्या हातात काय येईल? 1 पैसा येणार नाही. त्याची परिस्थिती सुधारेल का? नाही सुधारणार. माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलं की कर्ज असलं, दुष्काळ आहे, तुम्ही फेडू नका, आम्ही पुन्हा कर्जाचं पुनर्गठन करू. आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मी कर्जमाफीच्या विरोधात नाही, पण ही वेळ नाही, ही योग्य वेळ नाही. शेतकऱ्याची पत वाढवण्याची ही योग्य वेळ आहे. आणि दुसरं, पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाबद्दल आपण जे अमरसिंह पंडित म्हणता की भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना हे मातीतले जनतेतले पक्ष आहे. खरं म्हणजे उजनीतलं पाणी सोडायसाठी कोण सातत्यानं विरोध करतं हे तुमच्या पक्षाचं, ते तुम्ही जाणून घ्या ना. काँग्रेसचे कोणते नेते, नगरचे नेते, कोणते लोक पाणी येऊ देत नाही तेही जाणून घ्या. आणि हे यावर्षीच नाही, मागच्या वर्षी सुद्धा पाणी सोडू दिलं नाही. खरं म्हणजे संत गाडगे महाराजांनी सांगितलं, तहानलेल्याला पाणी द्या. कमीत कमी तुमच्या पक्षातल्या या मोठ्या नेत्यांना सांगा की हे पाणी सोडण्यासाठी, म्हणजे तहानलेल्या मराठवाड्याला पाणी दिलं पाहिजे. तुम्ही मराठवाड्यातले आहात आणि त्यामुळे याचं राजकारण करू नका. आणि कर्जमाफीमुळे शेतकऱ्याच्या खिशात आज एक दमडी सुद्धा जाणार नाही. आणि म्हणून शेतकऱ्याचं जे कर्ज असेल त्या कर्जाचा तगादा न लावता त्या शेतकऱ्याला 12-13चं असो, थकीत
2013-14चं असो किंवा आताचं थकीत असो, दुष्काळामुळं ते कर्ज तसंच ठेवून त्याच्यावर पुन्हा कर्ज मिळालं पाहिजे आणि जेव्हा आणि त्याची पत सुधारली पाहिजे. आणि मला विश्वास आहे जर निसर्ग जर चांगला असला तर हे शेतकऱ्याची पत सुधारली, त्याचं इन्व्हेस्टमेंटच्यामुळं, या जलयुक्त शिवारामुळं आणि शासनाच्या धोरणामुळं शेतकरी स्वतःच्या पायावर उभा राहू शकेल आणि स्वाभिमानानं राहू शकेल. अमरसिंहजी काय म्हणाल? मला आश्चर्य वाटतं खरोखर, मला आश्चर्य वाटतं डॉक्टर बोंडे साहेबांचं आणि तिकडं ज्ञानराजजी चौगुले साहेबांचं. ते काय सांगतायत की कर्जमाफी का नको, तर हे सगळ्या बँका नील होतील म्हणून नको. अहो, बँका नील झाल्याशिवाय शेतकऱ्याला कर्ज मिळेल का? हे शेतकऱ्याला कर्ज कसं मिळेल? हे पुनर्गठनाचं जे काही सांगतायत की पुनर्गठन केलं, नव्यानं आम्ही त्यांना कर्ज देतोय. एकूण पुनर्गठन मराठवाड्यावर जे काही झालेलं आहे, मराठवाड्यात जे काही झालेलं आहे 13% पेक्षा अधिकचं पुनर्गठन झालेलं नाहीये. अहो, तुम्ही जे काही आदेश देतात ते राष्ट्रीयकृत बँकेला लागू होत नाहीयेत. नाही, पण अमरसिंहजी एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. बँकांचा मुद्दा काढला म्हणून विचारतो एक प्रश्न. अमरसिंहजी ऐकून घ्या. अमरसिंहजी ऐका, एक प्रश्न फक्त, जर समजा ज्ञानराजजी येतो, एक मिनिट, बँकांच्या संदर्भात जर आपण विचार केला तर बँका नील झाल्या तर शेतकऱ्यांना कर्ज मिळतील. शेतकरी एकटाच आहे का बँक बुडवणारा? का बँक बुडवणारे अजूनही काही लोक आहेत ज्यांच्यामुळे बँका पूर्णपणे अडचणीत आल्या आणि आपण फक्त दोष शेतकऱ्याला देतोय? उलट पश्चिम महाराष्ट्रातल्या सेवा सहकारी तुम्ही जे काय आता सोसायट्यांकडून सांगताय, वसूल करायचे पैसे राहिले 2007चे. तुम्ही जे काय आता सांगायला लागलात ना, शेतकरी एकटाच आहे का? आम्ही बोलत असताना व्यापाऱ्याबद्दल बोललोच नाहीत ना, आम्ही शेतकऱ्यांबद्दल बोललोय, जो की आज थकबाकीत गेलेला आहे. प्लीज विषय बदलू नका. डॉक्टर बोंडे साहेब असतील किंवा ज्ञानराजजी चौगुलेजी असतील, विषय बदलू नका तुम्ही. आम्ही केवळ शेतकऱ्याचा 7-12 कोरा करा म्हणलं, व्यापाऱ्याचा नाही म्हणलं आम्ही तुम्हाला. व्यापाऱ्याचं कसं वसूल करायचं तुम्ही जरूर करा, पण आज जो शेतकरी अडचणीत आहे त्याचा 7-12 कोरा करा म्हणून आमचा आग्रह आहे. नाही, पण युपीए सरकारच्या काळात जी कर्जमाफी करण्याचा प्रयत्न केला गेला, काही पैसे भरले गेले, ह्याच्यात शेतकऱ्याचा 7-12 कोरा झाला का? काय म्हटलं आपण? नाही Repeat झालं. करा. जेव्हा तुमचं सरकार होतं तेव्हा काही कर्जमाफी करण्यात आली. विदर्भातले अनिल बोंडे बाजूला बसले तुमच्या. मनमोहन सिंगांनी जे 3,750 कोटीचं पॅकेज दिलं होतं शेतकऱ्यांचं कर्जमाफी करण्याकरता, अनिल बोंडे त्यांचं उत्तर झाल्यावर तुम्ही उत्तर द्या. शेतकऱ्यांचे 7-12 खरंच कोरे झाले की आजही ते शेतकऱ्यांचे 7-12 बँकेमध्ये आहेत? अमरसिंहजी, मी येतो. अनिल बोंडे, हा, बोला. नाही, आता त्या भागातल्या त्या जिल्ह्याची शेतकऱ्याचे पत किती आहे त्याच्यावर अवलंबून त्याला कर्ज दिलं जातं. त्या भागातल्या उत्पादन क्षमता वगैरे हे सगळे सूत्र वेगळे आहेत. आपण थेट असं म्हणू शकणार नाहीत, परंतु किमान कर्जमाफी देण्याचं धारिष्ट्य तरी 71,000 कोटी रुपये माफ करण्याचं धाडस त्यावेळेसच्या सरकारमध्ये होतं. माननीय पवार साहेबांनी ते करून दाखवलं. अरे तुम्ही तुमचा मूळ प्रश्नापासून बघाल का देतायत त्याला? कर्जमाफी द्या एकदा, हा शेतकरी अखंडपणे तुमचा ऋणी राहील. हे हिंमत आहे का तुमच्यात करण्याची? काय तर तुम्ही शेततळे, आज ज्ञानराजजी चौगुले जे सांगतायत मला शेततळ्याच्या संदर्भात, तुम्ही शेततळं करा म्हणतायत, त्याला आच्छादन देतायत, त्याला प्लास्टिकचं ते पेपर देतायत. तुम्ही पाणी टिकणार कसं त्याच्यात शेततळ्यामध्ये? जर काय तुम्ही आच्छादनच देणार नसाल तर शेततळ्यामधलं पाणी कसं टिकणार? टँकर दिलं तुम्ही, मनरेगाची कामं दिले, छावण्या दिल्या, म्हणजे दीर्घकालीन उपाययोजनामध्ये येतं का? अहो, याचा तुम्ही कधीतरी विचार करणार आहेत का? ज्या मराठवाड्यानं कालच्या लोकसभेला आणि विधानसभेला भरभरून मतं तुमच्या पदरात टाकलेली आहेत, तुमच्या पारड्यात टाकलेले आहेत, आज त्या मराठवाड्याला, उत्तर महाराष्ट्राला, मध्य महाराष्ट्राला तुम्ही असंच वाऱ्यावर सोडून देणार का? आता सत्ता तुमची आलेली आहे. या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे नाहीये. तुम्ही म्हणता पुनर्गठन करणार, एकीकडे म्हणता शेततळे देणार. अरे काय तुम्ही शेततळ्याचं आणि पुनर्गठनाचं म्हणायला लागला? ज्ञानराज चौगुले, अगदी थोडक्यात. शेततळ्यामध्ये ज्ञानराज चौगुले, अगदी थोडक्यात, वेळ संपत आला. अनिल बोंडे येतो तुमच्याकडे. अमरसिंहजी ऐकून घ्या. आज मराठवाड्यातल्या कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ही 50% पेक्षा कमी आहे. त्यांचं कर्जमाफी करावं असं तुमचं म्हणणं आहे तर आम्ही पुनर्गठन करणार, त्यांच्या दाराला कुठला सावकार जाऊ देणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी शाश्वतपणानं सांगितलंय. याही पेक्षा मराठवाड्यातल्या सगळ्या आणि महाराष्ट्रातल्या 100% शेतकऱ्यांची पत निर्माण करण्यासाठी, सगळ्यांना शाश्वत पाणी निर्माण करून देण्यासाठी, जलयुक्तच्या माध्यमातून त्यांची पत वाढवण्यासाठी आमच्या सरकारच्या वतीनं धोरण आखली जाते. त्यांना खत बी बियाणं देण्याचं भविष्य काळातलं नियोजन आहे. हे 50% कर्ज घेतलेल्या लोकांचा विचार नाही तर 100% शेतकऱ्यांना भविष्य काळाची दीर्घकालीन योजना देऊन उभारी देण्याचं काम आमच्या सरकारच्या वतीने केलं जाणार आहे. अनिल बोंडे, कर्जाचं दिलं सांगितलं, बोंडेंनी सांगितलंय, बँकेचाच निश्चितपणानं बँकेचाच फायदा होणार आहे.
आम्ही फक्त बँकेला कर्ज मागायला आता कुठलाही शेतकरी आत्महत्या न करता राहायला पाहिजे. समुपदेशनाच्या माध्यमातून निश्चितपणानं त्याला मानसिक आधार सुद्धा देण्याची गरज आहे. हे माझं मत नाही, अहवालानुसार सर्वेनुसार प्राप्त झालेल्या अहवालाचं मत आहे. त्याच्यामुळे सरकारच्या वतीने हे धोरण निश्चितपणे आखले जातील. आत्महत्या कुणीही केली नाही पाहिजे, हे खऱ्या अर्थानं आमच्या सरकार पुढचं मिशन आहे. ठीक आहे अनिल बोंडे, अगदी थोडक्यात. मी तीनच गोष्टी सांगतो की अमरसिंहजींनी पक्षापेक्षा मराठवाडा विदर्भाशी निष्ठा ठेवावी. कारण मागच्या वेळेला जी कर्जमाफी झाली त्यामध्ये विदर्भातल्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, परंतु 5 एकरापर्यंतच कर्ज माफ झालं. विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये लँड होल्डिंग जास्त होतं, तिथल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं नाही. परंतु पश्चिम महाराष्ट्रातल्या ऊसाच्या शेतकऱ्यांचं, ट्रॅक्टर घेतलेल्या शेतकऱ्यांचं, रोटावेटर घेतलेल्या शेतकऱ्यांचं 6-6 लाख 8-8 लाख रुपये कर्ज माफ झालं. त्यामध्ये बोगस सेवा सहकारी सोसायट्यांनी अनेक कर्ज माफ करून घेतले. आजही त्याची रिकव्हरी सुरू आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की शेतकऱ्याला सरकारने वाऱ्यावर सोडलं नाही, उलट थेट त्याच्या खात्यात पैसे मिळाले पाहिजे. ज्यांनी इन्शुरन्स सुद्धा काढलेला नाही त्यांनाही इन्शुरन्स काढल्यासारखं समजून 7,512 कोटी रुपये शेतकऱ्याच्या थेट खात्यात जमा होतात आहे. ही महत्त्वाची गोष्ट आहे, कारण आज शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा झाले पाहिजे, कारण त्याचं नुकसान झालेलं आहे. आणि त्यासोबतच दीर्घकालीन उपाययोजना सुद्धा सांगितल्या आहे. आणि म्हणून मराठवाड्याला पाणी देताना पश्चिम महाराष्ट्राने रोखू नये यासाठी अमरसिंह पंडित यांनी मनधरणी करावी. आणि जे शासन शाश्वत उपाययोजना करतात आहे, पक्ष म्हणजे नुसतं शासनच नाही तर सर्व NGO, सर्व समित्या आणि भारतीय जनता पक्ष सुद्धा त्यामध्ये युद्धस्तरावर उतरलेला आहे. त्यासोबत त्यांनी सुद्धा उतरावं असं मी आवाहन करतो आणि या लोकांना संकटापासून ठीक आहे डॉक्टर बोंडे, ठीक आहे, विनंती करतो. अमरसिंहजी मी येतो, माझा शेवटी तुमच्याकडे येतो, थोडका वेळ माझ्याकडे. बसवराज पाटील, अगदी थोडक्यात, जे पॅकेज सरकार जाहीर करू इच्छित आहे हे दुष्काळ निवारणासाठी पुरेसं आहे असं तुम्हाला वाटतं का? पाटील साहेब. हॅलो पाटील साहेब, सरकारचं पॅकेज पुरेसं आहे असं तुम्हाला वाटतं का दुष्काळ निवारणाला? नाही, या सरकारचं जे काय आज 10,000 कोटीचं ज्यांनी आज सांगतायत ते एवढी मदत सरकारच्या बाबतीमध्ये विचार जर केला तर दुष्काळाला एवढीशी मदत पुरेसा नाही आहे. आणि या 10,000 कशावरती आपण खर्च करत आहोत हे मला वाटतं सरकारने सांगितलेले जर आकडेवारी जर आपण पाहिली तर या सगळ्या गोष्टी म्हणजे फक्त आपण MREGS वरती पैसे खर्च करत आहोत. बाकीच्या लोकांना काम देण्यासाठी आपण पैसे खर्च करत आहोत. आणि म्हणून हे 10,000 पुरेसं नाही आहे. याच्यामुळे दुष्काळामध्ये शेतकऱ्यांना किंवा शेतमजुरांना या बाबतीमध्ये कसल्याच प्रकारची मदत होणार नाही आहे. आणि आता अमरसिंह पंडितांनी सांगितल्याप्रमाणे तो अतिशय महत्त्वाचा विषय आहे की ज्या वेळेला केंद्रामध्ये मनमोहन सिंग साहेबांचं सरकार होतं, कृषी मंत्री पवार साहेब होते, त्यावेळेला आपण जवळजवळ 60-70 हजार कोटी रुपये आपण या शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं. या राज्यामध्ये ज्या वेळेला विलासराव देशमुख साहेबांचं सरकार होतं, अशोकराव चव्हाणांचं होतं, पृथ्वीराज चव्हाणांचं होतं, त्यावेळेला आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये मराठवाडा असो, विदर्भाला आपण पॅकेज दिला, मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला आपण मदत केली, त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये कर्जाचं म्हणजे निर्णय घेऊन आपण कर्ज उपलब्ध करून दिला आणि कर्जही माफ केलं. आणि म्हणून अशा या परिस्थितीमध्ये या विदर्भातला शेतकरी असेल, मराठवाड्यातला शेतकरी असेल, उर्वरित महाराष्ट्रातला शेतकरी असेल, तो ताटमानाने उभा टाकू शकला. परंतु आजच्या या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या मनामध्ये खूप मोठं एक प्रकारची चिंता आहे. शेतकरी भयभीत आहे. सरकारच्या बद्दल त्यांच्या मनामध्ये कसल्याही प्रकारचा विश्वास राहिलेला नाही. आणि म्हणून या पुढील काळामध्ये जर ही परिस्थिती राहिली तर मराठवाड्यातल्या आणि विदर्भातल्या सुद्धा काही लोकांची परिस्थिती अतिशय कठीण होईल. आणि मराठवाड्यातली तरी सगळी लोक स्थलांतर करण्याची वेळ येईल असं म्हणलं तरी वावगं होणार नाही. आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीकडे सरकारने गांभीर्यानं पाहिलं पाहिजे. अगदी खरं, सरकारने गांभीर्याने पाहिलं पाहिजे. जयाजीराव, काय म्हणाल की शेतकरी अपेक्षा नेमक्या कोणत्या घेऊन बसलाय? अगदी थोडक्यात, वेळ संपत आलाय आपला. खरं तर आता या सगळ्या चर्चेच्या अनुषंगाने एक विचार करणं फार महत्त्वाचं आहे. मराठवाड्याच्या प्रश्नावर जर आम्हाला त्यातून मुक्ती करायची असेल तर विदर्भाच्या धर्तीवर आम्हाला पॅकेज दिलं गेलं पाहिजे. कारण विदर्भाच्या धर्तीवर ज्यावेळेस पॅकेज दिलं त्यावेळेस विदर्भातल्या आत्महत्या थांबल्या आणि तेही मराठवाड्यामध्ये देणं गरजेचं आहे. दुसरा विषय महत्त्वाचा म्हणजे जलसिंचनाच्या अपुऱ्या प्रकल्पामध्ये यांची जी वक्रदृष्टी आहे
ती दृष्टी बदलावी आणि त्या जलसिंचन प्रकल्प अपुरे प्रकल्प पूर्ण केले गेले पाहिजेत. आता तुम्ही जे 32% 33% आम्हाला वीज बिल माफ करता, एकीकडे तुम्ही सांगता की मराठवाड्यामध्ये पाणीच नाहीये, तर आमचं संपूर्ण वीज बिल माफ होणं गरजेचं आहे, आमची कर्जमुक्ती होणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि या सगळ्यात दुसऱ्या गोष्टी म्हणजे आता आमच्याकडे मराठवाड्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गेल्या 4 वर्षामध्ये फळबागा जळून चाललेल्या आहेत. मोसंबीचा आगार संपुष्टात आल्यामुळे आमची आर्थिक आमचा जो कणा होता तो कणा मोडलेला आहे. ज्या काही फळबागा वाचलेल्या आहेत ते वाचवण्यासाठी सरकार काहीही प्रयत्न करायला तयार नाही. 2 वेळा मराठवाड्यामध्ये केंद्राचं पथक आलं आणि हात हलवीत गेलं. बरोबर. ज्यांना काही समजत नाही ते पथकामध्ये आले आणि याच्यामुळे काही घडणार नाही मला असं वाटतं. आणि 10,000 कोटी वगैरे या सगळ्या भाषा आकड्याच्या खेळामध्ये न पडता इथल्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, शेतकऱ्यांच्या हाताला आणि शेतमजुरांच्या हाताला काम कसं मिळेल, आणि सगळ्यात महत्त्वाचा या ठिकाणी मला जो विषय महत्त्वाचा वाटतो की शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये 360 दिवसाचा रोजगार हमीच्या एजीएस प्रमाणे पगार दिला गेला तर शेतकरी शेतीमध्ये टिकणार आहे. आणि आता शेतकरी शेती सोडून आता कुठंतरी बाहेर जाणार आहे. रोज मला 50 शेतकऱ्यांच्या मुलांचे फोन येतात की मला नोकरी कुठं द्या, मला इथं शहरामध्ये मी कोणातरी फरशी पुसतो पण मला काहीतरी काम द्या. आता काम कुठून द्यायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न आमच्या कार्यकर्त्याच्या पुढे निर्माण झालेला आहे आणि सरकार याच्यामध्ये अत्यंत असंवेदनशील आहे. अगदी खरं आहे, जयजी, तुम्ही म्हणता ती वस्तुस्थिती आहे. सरकार बोलत होतं. जयाजी, तुम्ही सांगता ती वस्तुस्थिती आहे की या परिस्थितीमध्ये शेतकरी मराठवाड्यातला असो किंवा महाराष्ट्रातल्या उर्वरित भागातला असो आज जगतोय. धन्यवाद सगळ्या पाहुण्यांचे, तुम्ही आलात आणि तुमच्या या सगळ्या मराठवाड्यातल्या प्रश्नाबद्दल आपण स्पष्टपणे मतं मांडलीत. पण प्रत्यक्षात मराठवाड्यातल्या गावागावातली परिस्थिती अशी आहे की आमच्या हाताला काम द्या, आमच्या हाताला काम मिळालं त्याबरोबर दाम द्या आणि शेतीमधल्या या सगळ्या परिस्थितीमध्ये आम्हाला कुठेतरी जगण्याचं बळ द्या, इतकंच शेतकरी मागतोय. त्यामुळे विधानसभेमध्ये बसून, विधिमंडळामध्ये बसून आकड्यांची गणितं कागदावर फिरवण्यापेक्षा ते आकडे प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या खात्यावर कसे जातील याचा विचार सरकारने केला पाहिजे. तरच शेतकऱ्याच्या डोळ्यातले अश्रू पुसण्यामध्ये आपण यशस्वी होऊ. आणि इतकंच नाही तर मुक्या जनावराच्या तोंडाला लागणारा हिरवा चारा उपलब्ध कसं होणार याची देखील जाणीव मनात ठेवा. कारण या पशुधनाशिवाय भविष्यात आपल्याला पर्याय नाही. आणि शेतकरी जगला तर तुम्ही आम्ही जगू याचा विसर कधी पडू देऊ नका. हीच म्हणणं फक्त शेतकऱ्यांच्या मनातलं आहे. इथं थांबू, हा फक्त IBN लोकमत.